स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन होतोय आणि उत्साह आहे मनसैनिकांमध्ये। महाराष्ट्रभरातील मनसैनिक उत्साही आहेत, रायगडमध्ये देखील उत्साह भरलेला आहे, कार्यकर्ते उत्साही आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने राजसाहेबांची एंट्री असेल, कसा हा एकूणच वर्धापन दिन होईल? खरं तर खूप मोठं भाग्य आहे की आम्हाला आदरणीय राजसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये स्वराज्याच्या राजधानीवरती येऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत रायगडची माती कपाळाला लावत रायगडच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन होणं याच्यापेक्षा भाग्य आमच्या रायगडवासियांना दुसरं कोणतं नाही। इतका आनंद आमच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये आणि समस्त रायगडवासियां जनतेमध्ये आहे की राजसाहेब रायगडावरती येत आहेत। खूप मोठा आनंद, जल्लोष, उत्साह, ऊर्जा, ताकद या सगळ्या गोष्टी रायगड नाव म्हटलं की येतात। आणि अर्थात त्या दिवशी सभासद नोंदणी देखील आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुरू होणार आहे। स्वतः राजसाहेब सभासद नोंदणीचा फॉर्म हे रायगडच्या पायथ्याशी भरणार आहेत। ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी ऊर्जावान गोष्ट आहे। रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांना नतमस्तक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला कशा पद्धतीची उभारी मिळेल असा विश्वास वाटतोय? खरं तर महाराष्ट्र सैनिक हे नेहमी उभारी घेऊनच असतात। राजकारणात यश अपयश याच्यापेक्षा महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही उभारी घेतलेलाच पक्ष आहे। अनेक युत्या, दलभद्र्या, आघाड्या याच्यामध्ये राजकीय आर्थिक लेनदेन याच्यामधून मतांचं आणि जे होणं, विजय होणं याला काही राजकीय यश म्हणता येणार नाही। परंतु महाराष्ट्राच्या राजकीय वारसा जो आहे, महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव असतील, सर्व जाती धर्मातील लोक असतील, यांना अडीअडचणीमध्ये उपयोगाला येणारा आधारस्तंभ वाटणारं नाव म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। आम्ही उभारी घेतलेलीच आहे। राजकारणात यश अपयश येत असतं। आम्हाला अजून संघटन बांधण्याची जी काही आवश्यकता आहे ती आदरणीय राजसाहेबांनी काही रायगडच्या मातीमध्ये आल्यानंतर ती पूर्ण होईल असा ठाम विश्वास आहे। नुसतं रायगडच नव्हे, स्वराज्याच्या राजधानीतून महाराष्ट्रात आणि देशात निरोप जातो, तो निरोप, तो मेसेज हा रायगडमध्ये आल्यानंतर आदरणीय राजसाहेबांकडनं सभासद नोंदणीच्या माध्यमातून जाईल आणि संघटन बांधणी जोरात झाली तर नक्कीच पुढचा विजय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल। ऐतिहासिक किल्ले रायगडावर वर्धापन दिन होत असताना मोठी तयारी आणि जबाबदारी देखील आपल्यावर पडणार आहे। रायगड ही जबाबदारी पेलेल का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची तयारी आहे का? काय? खरं तर रायगड म्हणजे जबाबदारी आलीच। ज्या रायगडने स्वराज्याचं आणि महाराष्ट्राचं, देशाचं आव्हान पेललेलं आहे, त्या रायगडच्या मातीतील आम्ही समस्त महाराष्ट्र सैनिक आहोत, आदरणीय राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत। शिवबा जिजाऊ माँसाहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावनभूमीत आम्हाला तो वारसा मिळालेलाच आहे। त्यामुळे कुठचाही कार्यक्रम असू द्या, कुठचं आंदोलन असू द्या, कुठच्याही गोष्टी असू द्या, रायगड सहज आव्हानं पेलते। आणि अर्थात हा आमच्या घरातला कार्यक्रम आहे, हा वर्धापन दिन, आणि स्वतः साहेब आमच्या महाराष्ट्र सैनिकांचं दैवत आदरणीय राजसाहेब, अमित साहेब यांचं आगमन होणं हे महाराष्ट्र सैनिकांसाठी एक दिवाळी आणि उत्सवच आहे। आणि तो उत्सव अतिशय त्याच पद्धतीने साजरा करण्याचं काम सहज माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आम्ही सर्व एक मनसे परिवार रायगडचा मिळून आम्ही साजरा करू। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।